सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे दर कडाडलेले आहेत। किरकोळ बाजारामध्ये कोथिंबीरीच्या एका जोडीला 50 ते 60 रुपये मोजावे लागतात। मागणीच्या तुलनेमध्ये पालेभाज्यांची आवक कमी आहे आणि त्यामुळे किमान महिनाभर तरी पालेभाज्यांचे दर तेजीत राहणार असल्याची माहिती समोर येते। पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड इथून व्यापाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे। तर मार्केट यार्ड भाजीपाला विभागातून याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। सर्वसामान्यांच्या जेवणातल्या भाज्या आहात त्या पुन्हा एकदा महागलेल्या आहेत आणि पालेभाज्या खास करून यामध्ये महागलेल्या पाहायला मिळतात। आता आपण पुण्यातील मार्केट यार्ड या परिसरामध्ये आहोत आणि इथे सुद्धा आपण पाहिलं की कोथिंबीर, मेथी, त्याचबरोबर पालक असेल असे विविध ज्या पालेभाज्या आहेत त्यांच्यामध्ये जवळपास 30 ते 40% वाढ झालेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना काय वाटते भाजी म्हणजे स्वस्त नाहीये, महाग झालेली आहे, काय फरक जाणवतो? थोडा फरक झालेला आहे। जी कोथिंबीरची जुडी 20 रुपयाला होती ती आता 50 रुपयाला 40 रुपयाला अशा प्रकारे आहे। तर थोडाफार फरक पडलेला आहे। काटकसर करावी लागते घेताना? हो, काटकसर करावी लागते। जिथे 2 घ्यायचे तिथे 1 घेतो आपण। काय घेतला आज तुम्ही? ज्या भाज्या महाग झाल्यात त्या घेतल्यात का? टोमॅटो आता जवळपास 60 रुपये किलो आहे। जे नॉर्मली 30 रुपये असतात ते आता 60 रुपये झालेले आहे। कोथिंबीरची जुडी जी आहे 20 रुपयाची ती आता 40 रुपयाला आहे। मेथीची भाजी सुद्धा 40 रुपयाला आहे। अशा प्रकारे फरक पडलेला आहे। म्हणजे जवळपास 30 ते 40% वाढ झालेली आहे। कारण काय आहे वाढ जी झालेली आहे पालेभाज्यांच्या दरामध्ये? पाऊस नसल्यामुळं आणि ऊन पडतंय, माल खराब होतात, त्याच्यामुळं मालावर फरक पडला। यायला आवक कमी झालेली आहे। कमी झालेली आहे, पाऊस कमी झालेला आहे, पाण्याचा तुटवडा आहे आणि त्यामुळे ज्या पालेभाज्या पिकवायला लागतात त्याला काहीसा वेळ लागतो आणि त्यामुळे अशा पद्धतीची दरवाढ आहे ती पालेभाज्यांमध्ये झालेली पाहायला मिळते। पाण्याचा तुटवडा आणि त्याचबरोबर आवक जी कमी झालेली आहे त्याचा परिणाम थेट पालेभाज्या विक्रेत्यांवर पाहायला मिळतोय। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।